घिबली ट्रेंड नंतर आता सोशल मीडियावर आपण आणखी एक ट्रेंड पाहतोय, तो म्हणजे AI ॲक्शन फिगर्स. आपण लहानपणी ज्या बार्बी डॉल सेट सोबत खेळायचो त्याच कल्पनेला नव्याने वळण मिळाले. पण कुठेतरी हा ट्रेंड हवा तितका फॉलो होताना दिसत नाहीये. रिझन सांगते. तर ChatGPT वापरून लोक स्वतःचं किंवा आपल्या आवडत्या मूवी कॅरेक्टर्सचं बार्बी डॉल सारखं ॲक्शन फिगर तयार करतायत, तेही चकाचक ॲक्सेसरीज आणि भारी पॅकेजिंग सोबत. म्हणजे लहानपणी कसं आपण बार्बी डॉलच्या सेट सोबत खेळायचो, ज्यात तिला लागणाऱ्या सगळ्या सोयी सुविधांच्या वस्तू असायच्या, जसं का कोंब, ड्रेस एक्सेट्रा, अगदी तसंच. आणि यात केवळ मस्तीच नाही तर मोठमोठ्या ब्रँड्सनी बिझनेसचा मार्गही शोधलाय. मॅक्स, नायका सारखे ब्रँड्स आपल्या ॲक्शन फिगर्स बनवून त्याचा वापर मार्केटिंगसाठी करतायत. पण एक गोष्ट लक्षात आली आहे का? घिबली ट्रेंड प्रमाणे हा ॲक्शन फिगर ट्रेंड अजूनही सगळ्यांपर्यंत पोहोचलेला नाहीये. जसं शहरातली लोक हे ट्रेंड पटकन उचलतात, पण गावातल्या लोकांपर्यंत ही कल्पना पोहोचते का? कारण गावाकडचं बालपण वेगळंच होतं. मातीची भातुकली, झाडांकाळी खेळ, छोट्या घरगुती खेळणी, आठवणी, त्यांच्या खेळांचं रिप्रेझेंटेशन या ट्रेंडमध्ये कुठेतरी आहे का? त्यामुळे माझा प्रश्न असा आहे की हा ट्रेंड फक्त शहरापुरता मर्यादित राहणार आहे का, की गावाकडच्या आठवणींनाही मिळणार आहे ॲक्शन फिगरचं रूप? हे आम्हाला कॉमेंट्समध्ये सांगा. सोबतच तुमचं बालपण कसं होतं, बार्बी, स्पायडरमॅन की मातीच्या खेळणी, हेही शेअर करायला विसरू नका. दरम्यान असेच इंटरेस्टिंग व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला फॉलो आणि सबस्क्राईब करा.